नमस्कार. तर आपण गेल्या वेळी पाहत होतो की इयागोचं आता अथेल्लोवर जाळं टाकणं चालू झालेलं आहे आणि हे करताना त्याची भूमिका अशी आहे की मी काय खलनायक नाहीये. आता ही माणसं मला वश होत आहेत, त्याला मी काय करणार. त्यामुळं हे जे त्याची ओथेल्लो नाटकामध्ये अनेक स्वगत आहेत, ती मानसशास्त्रानं जरूर विचार करावा आजच्या अशी आहेत की स्वतःला निर्दोष समजत एखादा माणूस दुसऱ्यांचं किती वाईट करू शकतो, नाश करू शकतो. तो म्हणते व्हॉट इज ही देन दॅट सेज आय प्ले द विलन. मला कसं काय विलन म्हणताय. व्हेन दिस ऍडवाइस इज फ्री आय गिव्ह. मी काय बोलावलं का कुणाला का फी मागितली आहे. आय एम ऑनेस्ट, प्रोबेबल टू थिंकिंग अँड इंडीड द कोर्स टू विन द मूर अगेन. नाही, पुन्हा एकदा मूरची मर्जी संपादन करण्यासाठी मी कॅशिओला मदत करतोय. फॉर इट इज मोस्ट इझी द इन्क्लाइनिंग डेस्डेमोना टू सबड्यू इन एनी ऑनेस्ट सूट. शी इज फ्रेम्ड एज फ्रुटफुल एज द फ्री एलिमेंट्स. आपण पहिल्यापासून पाहतो आहोत की तो सगळ्यांची व्यक्तिमत्व एखाद्या मानसशास्त्रज्ञाप्रमाणे जाणतो. कंगोरे जाणतो, कोणे कोपरे जाणतो. हे जे त्याचं सूक्ष्मदर्शक यंत्रातून प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाकडे बघणं आहे, त्याला त्याच्या योजनांच्या मध्ये फायदा होतोय. ॲज द फ्री एलिमेंट्स असं तो म्हणतोय तिच्याबद्दल. इतकी मोकळ्या स्वभावाची आहे आणि त्यामुळं मी काय करत नाहीये. Then for her to win the moor, its soul is so enfetered to her love. तेही त्याच्या चांगलं व्यवस्थित जाणीवेत आहे की त्याचा आत्मा जणू काही तिच्याशी बांधला गेला आहे आणि she may make unmake do what she list. ती त्याला जणू काही नाचवू शकेल, काय करायला सांगेल त्यानं ते केलंच पाहिजे अशा पद्धतीचं ती त्याला वागवेल. हाऊ एम आय देन अ विलन. मी खलनायक असल्याचा प्रश्नच नाहीये. मी फक्त काउन्सेल कॅशिओ टू धिस पॅरलल कोर्स डायरेक्टली टू हिज गुड. मी फक्त त्याला सल्ला दिलाय की तू असं असं कर म्हणजे तुझं हे जे काय संकट आहे ते नष्ट होईल. आणि म्हणून कॉन्शियन्स इज क्लिअर. त्याला अजिबात अपराधी वाटत नाही. डिव्हिनिटी ऑफ हेल म्हणतो तो. हे नरकाचं दैवित्व आहे असं त्याचं म्हणणं आहे. फॉर वाईल्स दिस ऑनेस्ट फूल लाईज डेस्डेमोना टू रिपेअर हिज फॉर्च्युन्स. आणि आता त्याची जी योजना आहे त्यामध्ये की जेव्हा हा प्रामाणिक मूर्ख डेस्डेमोनाचा वापर करेल आपलं फॉर्च्यून रिपेअर करण्यासाठी, त्यावेळी शी फॉर हिम प्लीड स्ट्रॉंगली टू द मूर. ती त्याच्यासाठी जे हवं ते करेल आणि ते करताना आय विल पोअर दिस पेस्टिलन्स इन टू हिज इयर. मी त्याच्या कानात हे पेस्टिलन्स, हे विष पेरणार आणि मग शी रिपील्स हिम फॉर हर बॉडीज लस्ट. आता हे जे त्याचं सगळं समर्थन आहे स्वतःच, त्यामध्ये त्याचा तत्वज्ञानाचा भाग येतो. तत्वज्ञान म्हणजे अशा अर्थानं की हे त्याचे विश्वास आहेत. म्हणजे त्याच्या कोशामध्ये भावनिक प्रेम वगैरे काही नाहीये. बॉडीज लस्ट हाच त्याचा प्रेमाचा शुद्ध किंवा अशुद्ध म्हणा अर्थ आहे. अँड बाय हाऊ मच शी स्ट्राइव्स टू डू हिम गुड शी शॅल अनडू हर क्रेडिट विथ द मूर. आणि जितकी ती त्याला जास्त जास्त प्रयत्न करेल वळवायचा, तितका तो मूर तिच्यावर रुष्ट होईल. म्हणजे थोडक्यात तिची त्याला कटकटच होणार हे नक्की आहे.
सो विल आय टर्न हर व्हर्च्यू इन टू पिच. आणि तिचे सद्गुण मी असे काही पिचला नेणार की ते तिचं दुर्दैव ठरणार आहे. अँड आउट ऑफ हर ओन गुडनेस मेक द नेट. तिच्या सद्गुणातूनच मी जाळं तयार करणार, दॅट शॅल एनमेश देम ऑल. तिच्या सद्गुणाच्या जाळ्यात सगळे फसणार आहेत. अगदी त्याच्या पुढं त्याची योजना सुस्पष्ट आहे आणि खरोखरच तसंच घडत जातंय. आणखी 2 चाली काय आहेत त्याच्या कारस्थानाच्या, त्याच तो पुन्हा एकदा स्पष्ट करतोय. माय वाईफ मस्ट मूव्ह फॉर कॅशिओ टू हर मिस्ट्रेस. आय विल सेट हर ऑन. आता कॅशिओला ऍक्सेस कसा मिळणार त्या डेस्डेमोनाशी, तर याची बायको त्याची दासी आहे आणि त्यामुळं मी तिलाही सांगणार की तू त्याला प्रवेश दे तिच्याकडे जाण्यासाठी. हा एक भाग. आणि दुसरा, माय सेल्फ द व्हाईल टू ड्रॉ द मूर अपार्ट अँड ब्रिंग हिम जम्प when he may Cassio find soliciting his wife. मी त्याला बाजूला नेणार आहे. जेव्हा कॅशिओ डेस्डेमोनाला विनंत्या विनवण्या प्रार्थना करत असेल त्यावेळी मी ऑथेल्लोला बाजूला नेणार आहे आणि तिथून त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे. असं की ऑथेल्लोच्याही ते लक्षात यावं की कॅशिओ कशा विनवण्या करतो. दॅट्स द वे डल नॉट डिव्हाइस बाय कोल्डनेस अँड डिले. आणि आता हे तवा तापलाय तोपर्यंत ही पोळी भाजून घेतली पाहिजे, डिले करायला नाही पाहिजे. तर इथं मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे जॉन कीट्स या कवीनं लिहिलेल्या पत्रांच्या मध्ये निगेटिव्ह कॅपेबिलिटी असा उल्लेख त्यानं केलाय आणि त्यामध्ये त्यानं मुख्यतः शेक्सपियरला हा त्याच्या थिअरीचा भाग करण्यासाठी बोलावलेला आहे जणू काही, की हा शेक्सपियर जो जंटल वगैरे त्याच्या आसपासच्या मित्रांनी लोकांनी सांगितलेला आहे, तो सज्जन जंटल शेक्सपियर इयागो सारखी व्यक्तिरेखा कशी काय निर्माण करू शकतो. तर इथं ही निगेटिव्ह कॅपेबिलिटी आहे. कलावंत, मग तो लेखन करणारा साहित्यिक असो किंवा स्टेजवर एखादी भूमिका करणारा असो, त्या कलावंताला परकाया प्रवेश करावा लागतो. त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व काही काळापुरतं बाजूला ठेवून किंवा पुसून टाकून ज्या भूमिकेमध्ये शिरायचंय त्या भूमिकेचं जे काही स्वभावचित्र असेल ते अंगीकारावं लागतं. आणि हे करताना त्याची जी काही कसरत असते, ही कसरत म्हणजे काही जणांनी त्याचं वर्णन रेझर्स एज अशा पद्धतीनं केलंय. हे अवघड आहे. म्हणजे कल्पनेत सुद्धा आपण कुणाचं तरी वाईट करण्याचं कारस्थान करत जाणं आणि ती योजना करण्यासाठी तिच्याशी एकरूप होणं, ही निगेटिव्ह कॅपेबिलिटी कीट्सच्या मते शेक्सपियरमध्ये होती आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या इयागो मध्ये येतो. तेव्हा आता हा इयागो सेट झालेला आहे. त्यानं या सर्व व्यक्तींच्या दोऱ्या आपल्या हातात घेतल्यात आणि तो या सर्वांना खेळवणार आहे. सगळी सूत्र की डेव्हिलिश अशी त्याच्या हातात आहेत. आता आता हा 3रा अंक आहे या 5 अंकाच्या नाटकामध्ये. या अंकाच्या सुरुवातीला एक क्लाउन सीन आहे. सर्वच शोकांतिकामध्ये कॉमिक रिलीफ साठी क्लाउन वगैरे असतो त्याप्रमाणे इथंही आहे. त्यात आपल्याला काही फार रस घेण्याचं कारण नाहीये. कॉमिक रिलीफ का असतो? 5 अंक सलग बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडासा विसावा मिळावा. ताणलेले असतात त्यांच्या सगळ्या जणू काही शिरा, त्या थोड्या हलक्या व्हाव्यात यासाठी. हे सरळच आहे म्हणजे. तर इयागो आता कॅशिओला खेळवतोय. काय रे, अजून तू गेला नाहीस झोपायला? तेव्हा कॅशिओ म्हणतो, आय हॅव मेड बोल्ड इयागो टू सेंड इन टू युअर वाईफ. माय सूट टू हर इज दॅट शी विल डू व्हर्च्युअस डेस्डेमोना प्रोक्युअर मी सम ॲक्सेस. आत्ताच आपण ऐकलंय इयागोकडून की माझ्या बायकोला पाठवतो आणि ती कॅशिओला प्रवेश मिळवून देईल. ते खरोखरच घडलेलं आहे.
तेव्हा इयागो म्हणतो, आय विल सेंड हर टू यू प्रेझेंटली अँड आय विल डिव्हाइस अ मीन टू ड्रॉ द मूर आउट ऑफ द वे दॅट युअर कॉन्व्हर्स अँड बिझनेस मे बी मोर फ्री. म्हणजे त्याची कृती तीच आहे, पण तिच्या दोन बाजू आहेत. कॅशिओला तो सांगतोय, मी मध्ये मूरला आणत नाही तिथं, त्याला बाजूला घेतो. त्याला बाजूला घेतल्यामुळं तुला अगदी मोकळेपणानं डेस्डेमोनाशी बोलता येईल, हे तो कॅशिओला सांगतोय. पण आपल्याला माहिती आहे आणि प्रेक्षकांना माहिती आहे की हे करण्यामागं त्याची योजना कॅशिओला मदत करण्याची अजिबात नाहीये, तर आपली योजना यशस्वी होण्यासाठी त्याला मूरला बाजूला न्यायचंय. आणि कॅशिओ असा काही त्याच्या जाळ्यात फसलाय की त्यासाठी तो त्याचे आभार मानतोय, अगदी विनम्रपणे आभार मानतोय. आणि एमिलिया आली आणि एमिलियानं कॅशिओला सांगितलंय, आय एम सॉरी फॉर युअर डिस्प्लेजर बट ऑल विल शुअर बी वेल. डेस्डेमोना आणि ऑथेल्लो तुझ्याविषयीच बोलतायत, दे आर टॉकिंग ऑफ इट. शी स्पीक्स फॉर यू स्टाउटली, जोरात बोलतेय ती तुझ्यासाठी. आणि मूरचं उत्तरही, यू हर्ट इज ऑफ ग्रेट फेम इन सायप्रस अँड ग्रेट अफिनिटी दॅट इन होलसम विजडम ही माइट नॉट बट रिफ्यूज यू. तेव्हा ती अशा पद्धतीनं बाजू मांडतीये तुझी, तुझी सायप्रस मधली कीर्ती वगैरे हे सगळं. आणि तोही सांगतोय, ही प्रोटेस्ट ही लव्स यू. ऑथेल्लोही म्हणतोय की माझं त्याच्याविषयी काय वाईट मत नाहीये. नीड्स नो अदर suitor but his likings to take the safest occasion by the front to bring you in again. इथे एक असं बघून घ्यायचं आपण, ऑथेल्लोचं मत काय आहे की हो मला माहिती आहे कॅशिओ कसा आहे आणि दुसऱ्या कोणी त्याची बाजू घेण्याची गरज नाही, नो अदर suitor. आता नेमकी हीच गोष्ट डेस्डेमोनाच्या साठी दुर्दैवी ठरते. आपण पुढच्याच प्रवेशात पाहणार आहोत की ऑथेल्लोला आपल्या कारभारामध्ये आपली जीवापाड प्रिय असलेल्या पत्नीनं सुद्धा भाग घ्यावा असं वाटत नाहीये. हे जे नंतर आपण पाहतोय त्याची ही इथं प्रस्तावनाच आहे. एमिलिया सांगते, तो सांगतोय डेस्डेमोनाला, मला माहिती आहे कॅशिओ कसा आहे आणि योग्य वेळ सेफ ऑकेजन बघून मी त्याला घेणार आहे. तेव्हा इथं डेस्डेमोनाचं दुर्दैव आहे. आणि कॅशिओ म्हणतो, yet I beseech you, if you think fit or that it may be done, give me advantage of some brief discourse with Desdemona alone. आणि इयागोनं सांगितलेलं असल्यामुळं कॅशिओ एमिलियाला म्हणतोय, मला एकटीशी बोलू दे डेस्डेमोनाशी. मग एमिलिया काय, ती म्हणते ठीक आहे, प्रे यू कम इन, आय विल बेस्टो यू व्हेअर यू शॅल हॅव टाइम टू स्पीक युअर बोझम फ्रीली. आणि कॅशिओ म्हणजे तो इतका अगतिक झालाय आणि आपण पाहिलंय आधीच्या अंकामध्ये की त्याला आपली प्रतिष्ठा गेल्यासारखं वाटतंय. मुख्यतः म्हणजे कदाचित त्याला आपल्या या नोकरीबद्दल इतकी काळजी नाहीये की आपल्याबद्दल रेप्युटेशन, पुन्हा पुन्हा त्यानं म्हटलंय की रेप्युटेशन परत मिळायला पाहिजे, त्यासाठी तो इतका आग्रह धरतोय. आणि डेस्डेमोना सांगते त्याला, बी दाऊ अश्युअर्ड गुड कॅशिओ, आय विल डू ऑल माय अबिलिटीज इन दॅट बिहाफ. तुझ्यासाठी मी सगळं करीन. आणि एमिलिया म्हणते, आय डू वॉरंट इट ग्रीव्स माय हजबंड ॲज इफ द केस वेअर हिज. त्याला खरोखरच वाईट वाटतंय कारण तो तुझ्याबद्दल त्याचं मत इतकं चांगलं आहे. आणि शिवाय एमिलिया सांगते, माझ्या नवऱ्याला सुद्धा फार काळजी वाटते. म्हणजे इयागोचं जाळं हे या पद्धतीचं आहे, त्यानं आसपासचं सगळं वातावरण असं निर्माण केलंय की जणू काही इयागोला कॅशिओ बद्दल भयंकर वाईट वाटतंय. आणि मग डेस्डेमोना म्हणते, दॅट्स अन ऑनेस्ट फेलो, डू नॉट डाऊट. हे ती इयागो बद्दल म्हणतीये, दॅट्स अन ऑनेस्ट फेलो. प्रत्येकाचं मत इयागो विषयी ऑनेस्ट असं आहे. बट आय विल हॅव माय लॉर्ड अँड यू अगेन ॲज फ्रेंडली ॲज यू वेअर. काही काळजी करू नको कॅशिओ. आणि कॅशिओ, बाउंटियस मॅडम, whatever shall become of Michael Cassio, he is never anything but your true servant. तो अगदी इतका असहाय झालेला आहे की तिच्या पुढं काहीही करायला तयार आहे. तो म्हणतो, मी तुमचा अगदी दासानुदास आहे. आणि डेस्डेमोनाला त्याची कल्पना आहे, यू डू लव्ह माय लॉर्ड,
You have known him long, and be you well assured, he shall the strangeness stand no further off. इथं स्ट्रेंजनेस 17व्या शतकातला अर्थ की हे जे तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय ते फक्त एक पोलाइट डिस्टन्स राहील, पण तुझ्याविषयीचा त्याचा गैरसमज जाईल. आणि ती मैत्रीची मदतीची ग्वाही देते त्याला. लेडी, दॅट पॉलिसी मे आयदर लास्ट सो लॉंग that I being absent and my place supplied, my general will forget my love and service. म्हणजे जर आपल्याला अशी शंका आली की हा इतका का मागं लागलाय डेस्डेमोनाच्या आणि ऑथेल्लोच्या, तेव्हा त्याचं कारण तो इथं सांगतोय. शेक्सपियर कुठलाही धागा सोडत नाही, तो स्पष्ट केल्याशिवाय पुढे जात नाही की कॅशिओची ही अगतिकता का आहे. तर तो म्हणतो, समजा मी ॲबसेंट राहिलो, पुढे नसलो ऑथेल्लोच्या, आणि माझ्या जागी दुसरा कुणी आला तर तो विसरून जाईल मला. आणि तेव्हा डेस्डेमोना म्हणते की मी तुला एमिलिया समोर वचन देतेय की अश्युअर दी, इफ आय डू व्हाव अ फ्रेंडशिप आय विल परफॉर्म इट टू द लास्ट आर्टिकल. आणि हा ताण कसा आहे पहा. तिनं वचन दिलंय की ठीक आहे, मी करीन तुझ्यासाठी सर्व काही, पण कॅशिओ इतका अगतिक झालाय की त्यामुळे डेस्डेमोना ही अगतिक होतीये. अरे हो, मी तुझ्यासाठी जे काय हवं आहे, आवश्यक आहे ते सगळं करीन असं म्हटलेलं असून सुद्धा कॅशिओचा पुन्हा पुन्हा आग्रह चाललाय, आणि त्यामुळं डेस्डेमोना इतकी अगतिक होतीये ऑथेल्लो पुढं. आणि मग या प्रवेशामध्ये आपण पाहतो ड्रॅमॅटिक आयरनी की एका ठिकाणी असा काही डायलॉग, एखादं वाक्य, शब्द असं असतं की नंतर आपल्याला जाणवतं की अरे तो शब्द, ते वाक्य हे सुचवणार होतं. ती सांगते, माय लॉर्ड शॅल नेव्हर रेस्ट, आय विल वॉच हिम टेम अँड टॉक हिम आउट ऑफ पेशन्स. अगदी सातत्यानं मी फॉलोअप करीन, पाठपुरावा करीन. हिज बेड शॅल सीम अ स्कूल, हिज बोर्ड अ श्रिफ्ट. I will intermingle everything he does with Cassiotsu. मी सारखं त्याच्या इतकं मागं लागेल ना की त्याला करावंच लागेल. आता इथं आपण तिचं मानसशास्त्र समजू शकतो. नुकताच तिचा विवाह झालाय आणि तिला जाणवतंय की या ऑथेल्लोचं आपल्यावर अत्यंतिक प्रेम आहे, आणि तिचं वय पाहता तिला अर्थातच असं वाटतंय की मग का नाही त्यानं करायचं, केलंच पाहिजे, माझ्यासाठी एवढं का नाही बरं त्यानं करायचं. आणि हा छोटासा तिला आपल्या प्रेमाचा विजय वाटतोय की मी त्याला सांगितलेली गोष्ट त्यानं केली माझ्यासाठी. हा जो प्रेयसी सुलभ असा उत्साह आहे तिच्यामध्ये, त्यामुळे ती म्हणतेय, देअरफॉर बी मॅरी कॅशिओ, फॉर दाय सॉलिसिटर शॅल रादर डाय दॅन गिव्ह दाय कॉज अवे. हे पताकास्थान किंवा आयरनी आहे. मी तुझी बाजू घेते ना, मरण आलं तरी चालेल, पण मी या तुझ्या ध्येयाचा पाठपुरावा सोडणार नाही. तेव्हा जणू काही यापूर्वी आपण पाहिलं ऑथेल्लो आणि डेस्डेमोना, काही विरहानंतर भेटल्यावर ऑथेल्लो म्हणाला, या क्षणाला मरण सुद्धा आनंदाचं वाटेल. इथं डेस्डेमोना सांगतेय, मरण आलं तरी चालेल, पण मी तुझ्यासाठी पाठपुरावा करणं सोडणार नाही. आणि तेच घडतंय बिचारीच्या बाबतीत. आणखी नकळत एक चुकीचं पाऊल पडतंय. मॅडम, हिअर कम्स माय लॉर्ड. कोणी आलंय का? हो. तर आय विल टेक माय लीव्ह, आणि डेस्डेमोना मगाच्याच उत्साहात म्हणतेय, स्टे अँड हिअर मी स्पीक. थांब ना, मी कसं त्याला मनावते बघ, मी त्याची कशी समजूत घालते आणि तुझ्याकडे वळवते, बघ ना तू. मॅडम, नॉट नाव. आय एम व्हेरी इल ॲट इज, अनफिट फॉर माय ओन पर्पज. इयागोच्या यशाची ही आणखी एक पायरी आहे. त्यानं एमिलियाच्या द्वारा कॅशिओला एंट्री मिळवून दिली, आणि त्याला जे हवंय की त्या दोघांनी एकट्याने बोलावं ते झालंय, आणि कॅशिओ तिथं न थांबता बाहेर निघालाय. आणि डेस्डेमोनाला आणि कॅशिओला त्यामध्ये काही चूक वाटत नाहीये, पण हे एक चुकीचं पाऊल ठरतंय. आणि हा जो पुढचा प्रवेश आहे
हा प्रवेश कसा सादर करायचा याविषयी जगभरातले दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करत असतात. म्हणजे नाटकाच्या प्रयोगामध्ये प्रयोग करत असतात की कशा पद्धतीनं हे मांडायचं. काय हवंय आपल्याला? इयागो आणि ऑथेल्लो बाजूला आहेत आणि डेस्डेमोनाशी कॅशिओचं बोलणं झालेलं आहे आणि कॅशिओ तिथून आता निघाला. हे इयागो आणि ऑथेल्लोनं पाहिलेलं आहे आणि या प्रयोगांच्या विषयी सुद्धा खूप लिहिलं गेलंय. स्टॅनिस्लावस्की हा रशियातला दिग्दर्शक. त्यानं तर अनेक प्रकारे ते करून पाहिलं. म्हणजे स्टेजवर कुणाला कुठं कसं उभं करायचं. इयागो ऑथेल्लो आणि डेस्डेमोना आणि कॅशिओ बाहेर जातोय. हा केवळ हा एक सीन करण्यासाठी त्यानं स्वतःचं आणि लोकांचंही कसं डोकं खाल्लं याच्यावर सुद्धा लिहिलं गेलंय, की कसं दिसलं पाहिजे ते प्रेक्षकांना. आपल्याला जरी ते पाहणं शक्य नसलं, तरी आपल्याला जाणवतंय की कॅशिओ निघालेला आहे आणि इयागो ऑथेल्लो समोर म्हणतोय, "हा, आय लाइक नॉट दॅट." मला नाही हे आवडलं. हा या सर्पाचा पहिला फुत्कार आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि अत्यंत यशस्वी फुत्कार आहे. कारण यातून संशयाची पहिली ठिणगी पडतीये. मला नाही हे आवडलं. ऑथेल्लो म्हणतो, "काय झालं? व्हॉट? काय म्हणतोयस तू?" आणि याच्यावर त्याचं उत्तर आहे, "नथिंग, नथिंग माय लॉर्ड, ऑर इफ नो, नो, आय नो नॉट व्हॉट." हे जे त्याचं अडखळत पुढं मागं करत बोलणं आहे, ही त्याची शैली आहे. संबंध नाटकामध्ये आपल्याला ते असंच जाणवतं. आत्ता तो इथं म्हणू शकला असता, की काय नाही आवडलं, पण त्याला तसं करायचं नाहीये. त्याला सगळ्यांना तडफडायला लावायचंय. एखाद्या माशाच्या गळ्याशी गळ अडकावा, तसं प्रत्येकाला त्याला तडफडवायचंय. त्यामुळं तो ऑथेल्लोला काय आवडलं नाही ते सांगत नाहीये. नाही, नाही मला काय नाही ठीक आहे, ठीक आहे. आय नो नॉट व्हॉट. नाही, नक्की नाही, मला काय सांगता येणार नाही. त्यामुळे साहजिकच ओथेल्लो विचारतो, "तो कॅशियोच गेला ना माझ्या पत्नी कडून?" आता इयागो म्हणतोय, "कॅशियो माय लॉर्ड, नो शुअर आय कॅनॉट थिंक इट." असं कसं असेल हो? "ही वुड स्टील अवे सो गिल्टी लाइक सीइंग यू कमिंग." किती काळजीपूर्वक त्यानं शब्दरचना केली आहे पहा. तो कसा असेल अहो? तो असा चोरून कसा जाईल अपराध्यासारखा तुम्हाला बघितल्यावर? हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. दारुगोळा भरलेलं वाक्य आहे. असा चोरासारखा कशाला जाईल अपराध्यासारखा? याचाच अर्थ त्याला सुचवायचे तो काहीतरी अपराध करून निघालेला आहे. तुम्ही येत असताना पाहिल्यावर निसटला बघा तो. हे त्याला म्हणायचंय. पण ते नाही अशा पद्धतीनं तो म्हणतोय. नाही हो, तो नसणार. असा कशाला जाईल तो? आणि मग ऑथेल्लो म्हणतो, "असं नाही. आय डू बिलीव्ह, डू बिलीव्ह. आय बिलीव्ह इन अ वे. आय डू बिलीव्ह इट वॉज ही." नक्की तोच तो होता. जे काही घडायचंय दुर्दैवाचं पहिलं पाऊल ते या ठिकाणं इयागोनं अत्यंत यशस्वीपणानं ते पाऊल रोवलेलं आहे. आणि आता याच्या पुढं तो म्हणेल तेच घडणार आहे. तो म्हणेल तेच ऑथेल्लोला पटणार आहे. आणि मग थोड्याच वेळात डेस्डेमोना अगदी इयागोला पाहिजे तेच आणि तशाच पद्धतीनं बोलतेय. "How now, my lord? I have been talking with a suitor here, a man that languishes in your displeasure." आता डेस्डेमोना इतर काही बोलायच्या ऐवजी ताबडतोब कॅशियोची तरफदारी सुरू करतीये आणि ऑथेल्लोला पहिल्यांदा लक्षात येत नाही, "हू इज इट? व्हाय युअर लेफ्टनंट कॅशियो." आत्ताच ऑथेल्लोला शंका आली आहे, हा अपराध्यासारखा का बाहेर गेला? आणि त्याच क्षणाला डेस्डेमोना म्हणतीये, "आय विल हॅव एनी ग्रेस ऑर पॉवर टू मूव्ह यू." मी काय पाहिजे ते करणार, पण हिज प्रेज अँड रिकन्सिलिएशन टेक. त्याला द्या बघा त्यांची ती काय पोस्ट आहे ना, द्याल की नाही? "इफ ही बी नॉट वन दॅट ट्रूली लव्हज यू
वेगवेगळ्या प्रकारे ती समजावतीये. त्याचं किती प्रेम आहे बरं तुमच्यावर. जो कोणी ते कबूल नाही करणार तो इग्नोरन्स असेल, नॉट इन कनिंग. आय हॅव नो जजमेंट इन एन ऑनेस्ट फेस. आय प्रिटी कॉल हिम बॅक. एखाद्या लहान मुलानं खेळण्यासाठी हट्ट धरावा, तशा प्रकारे ती हट्ट धरतीये. फक्त हा हट्ट धरण्याची ही वेळ नाहीये हे तिला समजत नाहीये. आणि नेमकं हेच या गोला हवं आहे. आणि आता ऑथेल्लो पुन्हा खात्री करून घेतोय, वेंट ही हेन्स नाऊ. तोच गेला काय इथून बाहेर. सो हंबल दॅट ही हॅड लेफ्ट पार्ट ऑफ हिज ग्रीफ विथ मी. म्हणजे असं म्हणता येईल, आणि काही जण म्हणतात की डेस्डेमोनाला जरा प्रॅक्टिकल नॉलेज कमी आहे, व्यावहारिक ज्ञान नाही, नाहीतर ती असं बोलत सुटली नसती. पण तिचं वय लक्षात घ्या, तिची परिस्थिती लक्षात घ्या. आता ती या नवथर अशा विवाहाच्या वातावरणात आहे आणि त्यामुळं तिला हे करून दाखवायचंय. बघा माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते, आणि त्याचं किती माझ्यावर प्रेम आहे की मी सांगेल तर करतोय. त्यामुळे ती त्याचं कॅशिओचं दुःख माझ्याकडे ठेवून गेलाय ना तो. गुड लव्ह, कॉल हिम बॅक. सोडतच नाहीये ती आपला मुद्दा. आणि ऑथेल्लो हळूहळू संशयाच्या जाळ्यात शिरत असल्यामुळे, स्वीट डेस्डेमोना, सम अदर टाइम. अगं थोडी थांब तू. बट शॅल इट बी शॉर्टली. लवकरच कराल ना मग तुम्ही. द सूनर स्वीट फॉर यू. मग केव्हा. शॅल इट बी टू नाईट ॲट सपर. नो, नॉट टू नाईट. टुमॉरो डिनर. रात्री नाही, मग उद्याच्या जेवणाच्या वेळेला. आणि आता दिसेल की ऑथेल्लोचा स्वीट शब्द कमी झालाय. आधी स्वीट डेस्डेमोना म्हणाला, मग स्वीट म्हणाला. आता उत्तरामध्ये तो स्वीट नाही म्हणत आहे. आय शॅल नॉट डाईन ॲट होम. आणि हे तिच्या लक्षात येत नाहीये की अरे तो थोडासा उद्विग्न झालाय. पण तिचं चालूच आहे, टुमॉरो नाईट ऑर ट्यूसडे मॉर्निंग ऑर ट्यूसडे नून, नाहीतर मग वेनसडेला. नेम द टाइम. वेळ सांगा बरं मला. नुसतं असं हो हो म्हणू नका. 3 दिवसाच्या आत झालं पाहिजे बरं का. एक्सीड नॉट 3 days. आणि बघा ना त्याला किती पेनिटंट आहोत, त्याला पश्चाताप होतोय आणि त्याचं तुम्ही असं पद काढून घेतलं. सेव्ह दॅट दे से द वॉर्स मस्ट मेक एक्झाम्पल्स. आणि असा जर तो नसेल तुमच्याकडं तर मग तुमचे वॉर्स वगैरे कसे होणार. व्हेन शॅल ही कम. सांगा बरं केव्हा येईल तो. माझा हट्ट एवढा पुरवाल ना. टेल मी ऑथेल्लो. तिचं बोलणं चालूच आहे, थांबत नाहीये बिचारी. व्हॉट मायकेल कॅशिओ दॅट केम अ वूइंग विथ यू. आणि त्याच वेळेला इकडं इयागो ऑथेल्लोला विचारतो आहे की तुम्ही ज्या वेळेला प्रेम करत होतात तेव्हा हे कॅशिओला माहिती होतं का. हे तिकडं चाललंय आणि ऑथेल्लो इथं ते आठवून म्हणतोय, आय विल डिनाय दी नथिंग. मी तुला कधी काही नाही म्हणणार नाही. पण डेस्डेमोना म्हणते त्यात काय एवढं. यू वेअर युअर ग्लव्स म्हणून मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ऐकालच की नाही. इतकं सोपं आहे ते. काय एवढं आहे तुम्ही मी मागतेय ते द्यायला. आणि अखेर जे नको तेच घडायला सुरुवात होतीये. ऑथेल्लो इतका उद्विग्न होतोय, आय विल डिनाय दी नथिंग. आता हे जरी आपण वाचत असलो तरी आपल्याला या वाक्याचा ऑथेल्लोचा टोन कळू शकेल. अगं मी तुला कधी नाही म्हणणार नाहीये. हे वाक्य, याचा टोन आता तिला जाणवायला लागलाय. आय डू बिसीज दी ग्रँट मी धिस टू लिव्ह मी बट अ लिटिल टू माय सेल्फ. जरा मला एकटा राहू दे. शल आय डिनाय यू. नो, फेअरवेल माय लॉर्ड. आणि मग तिच्या लक्षात आलं की हे जरा जास्त होतंय. मग ती निघाली आहे. पण उशीर झालाय डेस्डेमोना. फेअरवेल माय डेस्डेमोना, आय विल कम टू दी स्ट्रेट. सांगतोय तिला येतो मी, पण त्या येण्यापूर्वी त्याच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी घुसलेल्या आहेत. आता खिळा ठोकावा तशा घुसलेल्या आहेत. एमिलिया कम, बी ॲज यू फॅन्सीज, टीच यू व्हॉट एव्हर यू बी. आय एम ओबिडियंट. जाताना ती सांगतेय, आता तिला समजलंय की नाही आता जास्त नाही बोललं पाहिजे. आय एम ओबिडियंट हे सांगून जाते.